जय मल्हार मल्हारी भक्तांनो, आज मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे हा मंत्र आहे तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छेचा सोन्याचा खजिना। मल्हारीच्या तलवारीचा एकच वार आणि तुमच्या आयुष्यामधली सगळी दुःख, सगळी संकट आणि समस्त अडचणी या भस्म झाल्या म्हणूनच समजा। हा मंत्र जपणारा कोणीही भक्त कधीच एकटा राहत नाही। खंडोबा देव, मल्हारी देव नेहमीसाठी त्याच्या सोबत असतात। प्रत्येक संकटातून, प्रत्येक दुःखातून, प्रत्येक अडचणीमधून खंडोबा आपल्या भक्ताची सुटका करतात किंवा आपल्या भक्ताचं रक्षण करतात आणि भक्ताच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणण्याचा प्रयत्न करतात। मल्हारी भक्तांनो, आजचा हा जो मंत्र आहे हा मंत्र आहे तुमच्या श्रद्धेचा सागर। कामना सिद्धये म्हणजे तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा असा हा मल्हारी मंत्र आहे। मल्हारी आहे तो रणाचा राजा, जो शत्रूंना धूळ चारतो आणि भक्तांच्या आयुष्यातून अंधार नष्ट करतो। मल्हारीच्या एका नजरेने तुमच्या सगळ्या इच्छा सत्यात उतरतात। मग ती इच्छा धनाची असू द्या, यशाची असू द्या, कीर्तीची असू द्या किंवा सुख शांतीचा सोनेरी प्रकाश असू द्या। तुम्हाला जे मंगलमय आहे, जे चांगलं आहे तेच देव खंडोबा मल्हारी देण्याचा प्रयत्न करतात। मल्हारी भक्तांनो, हा जो मंत्र आहे ना, हा मंत्र जपताना तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये फक्त एकच भाव ठेवा, मल्हारीवर अढळ श्रद्धा आणि मल्हारीवर अटल विश्वास। मल्हारी आहे तुमचा सखा, मल्हारी आहे तुमचा सोबती, वेळोवेळी, क्षणोक्षणी, पदोपदी तुमच्यासोबत राहणारा तुमचा पाठीराखा, जो तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही आणि निराशही होऊ देत नाही। हा मंत्र आहे तुमच्या स्वप्नांना उभारी देणारा आणि संकटांची राख रांगोळी करणारा। मल्हारी भक्तांनो, हा मंत्र फक्त योग्य पद्धतीनं जपण्याचा प्रयत्न करा। हा मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही केव्हाही जपू शकता। स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून शांत जागी बसा। शक्यतो रविवार, चंपाषष्ठी किंवा अमावस्येला हा मंत्र पुण्य प्राप्त करण्यासाठी विशेष म्हणून जपला जातो। हा मंत्र जपताना मल्हारीचा फोटो किंवा मूर्ती असू द्या आणि त्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा, अगरबत्ती लावायला हवी। हातामध्ये माळ घ्या आणि हा जो मंत्र आहे हा मंत्र जपायला सुरुवात करा। मन शांत ठेवा, एकाग्र ठेवा, डोळे बंद करा आणि मंत्र जपताना मल्हारीचं तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या इच्छा मनात बोला। जे काय तुम्हाला हवं आहे ते मल्हारीला सांगा आणि मल्हारीला हळद भंडारा अर्पण करायचा संकल्प करा की मी जेजुरीला येईल आणि त्या ठिकाणी तुझी यथायोग्य पूजा करेन, अशा प्रकारचा संकल्प करून या जपाला सुरुवात करा। मल्हारी भक्तांनो, हा जप तुमच्या हृदयात श्रद्धेची ज्योत पेटवतो आणि मल्हारीची शक्ती तुमच्या आयुष्यात उतरतो। हा जप जसा तुम्ही करत जाल तसे तसे तुमचे नशीब बदलायला लागेल। तुम्ही ज्याही मनोकामना, ज्याही इच्छा मनामध्ये धरलेल्या आहेत त्या पूर्ण व्हायला लागतील आणि त्यामुळं हा मंत्र जप नित्य नियमानं नक्की करण्याचा प्रयत्न करा। मल्हारी भक्तांनो, हा मंत्र जपल्यामुळं तुमच्या मनातलं प्रत्येक स्वप्न, मग ते नोकरीचं असेल, धंद्याचं असेल, कशाचे असेल, ते सत्यामध्ये उतरू शकतं। सोबतच मल्हारी तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणू शकतो, सुख आणू शकतो, ऐश्वर्य आणू शकतो आणि सोबतच तुमच्या आयुष्यामधून शत्रू, अडचणी, दुःख सगळं मल्हारीच्या कृपेने झटक्यामध्ये भस्म होऊ शकतं आणि मनामध्ये शांती, हृदयामध्ये विश्वास आणि आयुष्यामध्ये जोश या मंत्रामुळं येऊ शकतो। त्यामुळं मल्हारी भक्तांनो, श्रद्धा आणि भक्तीनं हा मंत्र जपायला सुरुवात करा आणि मग बघा कसं मल्हारी तुम्हाला सगळी सुख
सगळ्या प्रकारचं यश आणि समृद्धी बहाल करतो आणि तुमच्या जीवनातली सगळी संकटं दूर करतो. फक्त निष्ठा ठेवा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि म्हणा, मल्हारी माझं सर्वस्व आहे आणि मल्हारी माझ्या प्रत्येक कामात माझ्यासोबत आहे. आणि तुम्ही कुठलंही काम हाती धरा, ते यशस्वीपणे पार पडायलाच पाहिजे, कारण या मंत्र जपामध्ये साक्षात मल्हारी देवांचा वास आहे. त्यामुळं हा मंत्र मनापासून जपण्याचा प्रयत्न करा. मल्हारी भक्तांनो, हा जो मंत्र आहे, हा मंत्र जपायला सुरुवात करा आणि मल्हारीच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. मल्हारीवर अढळ विश्वास ठेवा. तो तुमचा सखा आहे, जो कधीच तुमची साथ सोडत नाही. आणि मल्हारी भक्तांनो, हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, कारण मल्हारी देवाचा आशीर्वाद सगळ्यांनाच मिळायला हवा. जय मल्हार, हर हर महादेव. तर पुढील काही मिनिटे आपणही या तेजस्वी अद्भुत अशा मंत्राचा जप करूया. ओम मल्हारी देवाय कामना सिद्धये नमः. 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 ओम मल्हारी देवाय कामना सिद्धये नमः.